कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा नुकताच पार पडला। या कार्यक्रमामध्ये महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राख्या सुद्धा बांधल्या। कोल्हापुरातील खंडपीठाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा नुकताच पार पडला। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते। लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडक्या बहिणींना द्यायला पैसेच नाहीत असा अपप्रचार मवियाच्या नेत्यांनी काही दिवसांपासून सुरू केला आहे। त्या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्टाईलने थेट उत्तरं दिली। घाबरू नका, लाडक्या बहिणींसाठी 33,000 कोटींची तरतूद केलेली आहे। ही योजना निवडणुकीपुरती नसून कायमस्वरूपी आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित हजारो महिलांना दिला। या कार्यक्रमामध्ये महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राख्या सुद्धा बांधल्या। माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात प्रचंड लोकप्रिय झाली असून संपूर्ण राज्यातून 1.40 कोटीहून अधिक महिलांनी अर्ज भरले असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं। या योजनेतील ज्या महिला बाकी आहेत त्यांनाही लवकरच पैसे मिळतील असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। या योजनेबद्दल विरोधकांनी अनेक संभ्रम पसरवले तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं निश्चित सांगितलं। ही योजना निवडणुकीपुरती नसून कायमस्वरूपी आहे, त्यासाठी 33,000 कोटी रुपयांची तरतूद आहे असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। या योजनेच्या रकमेत भविष्यात नक्की वाढ करू असंही सांगितलं। गेल्या काही दिवसांपासून बँकांकडून परस्पर पैसे काढून घेतले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या, पण ते परस्पर काढले जाऊ नये त्यासाठी बँकांना स्पष्ट निर्देश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। कोल्हापुरातील खंडपीठाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे। या प्रश्नालाही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात हात घातला। कोल्हापूर जिल्ह्यातील खंडपीठाचा प्रश्न राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कानावर घातला असून तेही यासाठी सकारात्मक आहे, त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिली असून हा मार्ग सर्वांच्या सहमतीने पुढे नेण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकरांना दिला आहे।